नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस की या चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सर्कल या चॅप्टर मधील प्रॉब्लेम सेटचा पार्ट 4 पाहणार आहोत। आतापर्यंत आपण प्रॉब्लेम सेटसाठी जवळपास 3 पार्ट केले आहेत। या चॅप्टर मध्ये जास्त प्रश्न असल्यामुळे थोड्या प्रश्नांसाठी एक पार्ट अशा पद्धतीने आपण घेतोय, कारण प्रश्न मोठे आहेत। इथं जो प्रश्न दिलाय आता 10वा तो आपण घेऊया। इन द फिगर segment AB is a diameter of a circle with center C. Line PQ is a tangent which touches the circle at point T. Segment AP perpendicular to PQ. Segment BQ perpendicular to PQ. Then prove that segment CP congruent with segment CQ. तर आता या ठिकाणी प्रश्नात दिलेली माहिती आपण एकदा समजावून घेऊ। सी सेंटर असणारा हा सर्कल आहे आणि AB हा त्याचा डायमीटर आहे। लाइन PQ ही त्या सर्कलची T पॉइंट मधील टॅन्जंट आहे, म्हणजे T इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे। AP हा सेगमेंट लाइन L ला, म्हणजे AP हा सेगमेंट PQ ला परपेंडिक्युलर आहे। BQ हा पण PQ ला परपेंडिक्युलर दिलेला आहे आणि यावरून आपल्याला सेगमेंट CP कॉन्ग्रंट विथ CQ दाखवायचं आहे। तर इथे आपण अगोदर इथे यांना जोडून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। CP कॉन्ग्रंट विथ CQ आपल्याला दाखवायचं आहे। तर इथं आपल्याला 2-3 सेगमेंट जोडावं लागेल। एक CT आपल्याला जॉईन करायचा आहे, एक CP आपल्याला जॉईन करायचा आहे आणि CQ पण जॉईन करायचा आहे। आणि इथं फिगर मध्येच अगोदर आपण याचं प्रूफ बघूया आणि नंतर लिहून काढू। तर आपण काय करणार आहे, इथं पहा, लक्षात घ्या, AP परपेंडिक्युलर आहे PQ ला आणि BQ परपेंडिक्युलर आहे PQ ला, म्हणजे एकाच लाईनला 2 परपेंडिक्युलर दिलेत। मग टॅन्जंट थेरम नुसार CT ही जी रेडियस आहे ही पण PQ ला परपेंडिक्युलर होईल। म्हणजे इथं 3 पॅरलल लाईन तयार होतील, एक AP, CT आणि BQ, आणि त्यांच्या AB आणि PQ या टॅन्जंट होतील। मग इथं पण 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, जो थेरम आहे, बाय द थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, यानुसार काय होईल, या 3 पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल न इंटरसेक्ट केल्यानंतर इथे जे इंटरसेप्ट तयार झाले AC, BC, PT आणि QT, यांचे रेशो इक्वल असणार आहेत। AC इक्वल टू BC येईल आणि PT इक्वल टू AC बाय BC, हा रेशो PT बाय TQ ला इक्वल असेल। तर AC अपॉन BC हा रेशो जरी असला तरी यातला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर हे दोन्ही रेडियस आहेत सर्कलच्या, म्हणजे हे 2 सेगमेंट कॉन्ग्रंट आहे। म्हणून या PT आणि TQ या रेशो मधले पुन्हा हे 2 सेगमेंट कॉन्ग्रंट होतील। आणि मग हे कॉन्ग्रंट झाल्यानंतर आपण 2 ट्रायंगल घेऊया, CTP आणि CTQ, यांच्यामध्ये PT कॉन्ग्रंट टू TQ, त्यानंतर हिचा हा अँगल CTP आणि CTQ each of 90 डिग्री वरून आपल्याला कॉन्ग्रंट दाखवता येईल। CT कॉमन साइड असल्यामुळे कॉन्ग्रंट आहे, म्हणजे SAS टेस्ट वरून हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील आणि मग त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड CP आणि CQ या सुद्धा कॉन्ग्रंट होतील। तर या ठिकाणी आपण आता प्रूफ लिहायला सुरुवात करूया। कन्स्ट्रक्शन जी आपण केली आहे, थोडा कन्स्ट्रक्शन मध्ये आपण लिहिलंय, draw segment CP, CT and CQ, हे सेगमेंट आपण काढलेले। त्यानंतर प्रूफ आता घेऊया। तर इथं लाइन PQ is
a tangent of circle with center C. With center C at point T. It is given. आणि यावरून आता टॅन्जंट थिअरम आपण घेणार आहोत. मग त्यानुसार इथं सेगमेंट CT perpendicular to line PQ. टॅन्जंट थिअरम नुसार आपण दोन्ही गोष्टी दाखवू शकतो. अँगल 90 डिग्रीचा पण दाखवता येतो आणि परपेंडिक्युलर पण दाखवतो. तो दोन्हींचा अर्थ एकच आहे. इथं त्याला कारण देऊ आपण टॅन्जंट थिअरम. आणि त्यानंतर आता पुन्हा गिवन मध्ये आपल्याला सेगमेंट AP परपेंडिक्युलर लाइन PQ दिला आहे. पुन्हा दुसऱ्यांदा सेगमेंट BQ परपेंडिक्युलर लाइन PQ दिला आहे. याला आपण रिझन देऊया गिवन. आणि एकाच लाईनला 3 सेगमेंट परपेंडिक्युलर आहेत म्हणजे ते एकमेकांना पॅरलल होतील. तर इथं देअरफॉर AP parallel to CT parallel to BQ आणि रिझन येईल perpendicular on the same line, perpendicular on same line are parallel to each other. Same line are parallel. तर एकाच लाईनला जर 3 परपेंडिक्युलर असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर ते सर्व एकमेकांना पॅरलल असतात. आणि या ठिकाणी मग आपल्याला थेरम आधी सांगितल्या पद्धतीने देअरफॉर बाय द थेरम ऑफ 3 parallel lines, 3 parallel lines and their transversal. And their transversal. यानुसार आता काय दाखवता येईल आपल्याला देअरफॉर मग या 3 पॅरलल लाईनला AB आणि PQ या ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यामुळं जे इंटरसेप्ट तयार झाले त्यांचा रेशो म्हणजे AC आणि BC यांचा रेशो AC/BC इक्वल टू PT/TQ. मग इथं बट आपल्याला दाखवता येईल आता बट AC is equal to BC because रेडियस ऑफ सेम सर्कल एकाच सर्कलच्या रेडियस आहेत. रेडियस ऑफ सेम सर्कल आणि मग हे जर कॉन्ग्रुएंट आहे देअरफॉर PT इक्वल टू TQ हे पण कॉन्ग्रुएंट आहेत. आणि याला इक्वेशन नंबर 1 देऊया. इक्वेशन 1 दिल्यानंतर आता आपल्याला या 2 ट्रायंगल मध्ये कॉन्ग्रुएन्सी दाखवायची आहे. तिथं थोडस आपण याला खाली सरकून घेऊया. इन ट्रायंगल आता येईल इन ट्रायंगल CTP and triangle CTQ. The side PT
congruent with side TQ from 1. इक्वेशन 1 मध्ये आपण त्यांना दाखवलंय. त्यानंतर अँगल CTP congruent to angle CTQ each of 90 degree. आणि लास्ट मध्ये आता साइड देअरफोर ची गरज नव्हती, ठीक आहे. साइड CT congruent with CT, कॉमन साइड there now two triangles, triangle CTP congruent with triangle CTQ by SAS test, and therefore their corresponding sides CP congruent with CQ, रिझन आहे त्याला करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. तर या पद्धतीने मित्रांनो प्रश्न थोडा मोठा आहे परंतु सोपा आहे. अशा प्रश्नांना आकृतीवरून लक्षात ठेवायचे तुम्हाला काय लिहायचे ते. तर इथं आपण काय काय दाखवलं लक्षात घ्या. इथं 2 परपेंडिक्युलर दिले, हा तिसरा परपेंडिक्युलर दाखवला, 3 परपेंडिक्युलर एकाच लाईनवर म्हणजे ते पॅरलल झाले. आणि मग 3 पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी नुसार या 2 रेषांना आपण इक्वल दाखवलं, पण हे 2 कॉन्ग्रुएंट होते म्हणून हे कॉन्ग्रुएंट झाले. आणि मग 2 ट्रायंगल मध्ये आपण कॉन्ग्रुएन्सी दाखवली, त्यावरनं या 2 साइड कॉन्ग्रुएंट निघाल्या आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 11, ड्रॉ अ सर्कल्स विथ सेंटर A, B and C each of radius 3 cm such that each circle touches the other 2 circles. A, B आणि C सेंटर असणारे असे 3 सर्कल आपल्याला काढायचे आहेत, म्हणजे कन्स्ट्रक्शन करायचे की ज्यांची रेडियस 3 सेंटीमीटर असली पाहिजे, म्हणजे कॉन्ग्रुएंट सर्कल असले पाहिजे. आणि एक सर्कल बाकी 2 सर्कलला त्याने टच केलं पाहिजे, म्हणजे तिथं स्पर्श केला पाहिजे कुठंतरी. तर इथं आपण हा सर्कल विथ सेंटर A घेऊ, हा B, हा C, आणि समजा ते एकमेकांना P, Q आणि R या पॉइंट्स मध्ये टच करतात असं गृहीत धरूया. आणि असं जर आहे तर आपल्याला इथं थोडंसं त्याचं विश्लेषण लिहिणं आवश्यक आहे आणि नंतर त्याची कन्स्ट्रक्शन करायची आहे. तर मग इथं आपण गृहीत धरूया लेट सर्कल्स विथ सेंटर, या ठिकाणी सर्कल्स with centers A, B and C touches each other at points P, Q and R. आपण गृहीत धरलं की हे जे 3 सर्कल आहेत A, B आणि C सेंटर असणारे एकमेकांना P, Q आणि R मध्ये टच करत आहे. मग इथं आपल्याला थेरम यूज करता येईल. देअरफॉर बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, आणि या थेरम नुसार काय व्हायला पाहिजे की त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे हा त्यांच्या सेंटर मधून जाणाऱ्या लाईनवर असला पाहिजे. ठीक आहे. तर इथं
आपल्याला दाखवता येईल त्यानुसार पॉइंट P लाईज ऑन द लाईन AB, म्हणजेच बिटवीन एस पी बिटवीन ए अँड बी. Q हा BC वर आहे हे दाखवता येईल, म्हणजे B बिटवीन Q बिटवीन C अँड R हा AC वर आहे. तर ठीक आहे. आणि मग आता हे तिन्ही जे पॉइंट आहेत, या P हा AB वर आहे, Q हा BC वर आहे आणि R हा AC वर आहे. तर आपण यामध्ये तिन्ही सेगमेंटची लेंथ काढू शकतो. म्हणजे AB आता आपल्याला मिळेल, AB आकृतीमध्ये पहा कसा मिळतो, AP प्लस PB यांची ॲडिशन करून. आणि AP आणि PB काय आहे तर 3 सेंटीमीटर लेंथ असणाऱ्या रेडियस आहे. मग 3 + 3 म्हणजे AB ची लेंथ 6 आणि AB ची लेंथ 6 cm होईल. तर मग सिमिलरली याच प्रकारे BC = AC = 6 cm, ह्या 6 व्हायला पाहिजे. आणि मग आता आपल्याला सर्कल काढण्यासाठी काय करावं लागेल, तर आता इथं पहा ट्रायंगल ABC च्या तिन्ही साइड ज्या आहेत त्या 6 सेंटीमीटर मिळतील. म्हणून therefore ड्रा triangle ABC such that side AB equal to BC equal to AC equal to 6 सेंटीमीटर. म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल काढायला पाहिजे. and take A, B and C as centers of circle and radius 3 cm and draw circles with center. ड्रॉ सर्कल्स. ठीक आहे, चला म्हणजे या पद्धतीने आपल्याला तिन्ही सर्कल काढता येतील की जे A, B आणि C सेंटर असणारे असतील. प्रत्येकाची रेडियस 3 सेंटीमीटर आणि ते एकमेकांना एक्सटर्नली टच करतील. त्यानंतर यातला क्वेश्चन नंबर 12 आपण बघूया. प्रूव्ह दॅट एनी 3 पॉइंट्स ऑन अ सर्कल कॅनॉट बी कोलिनियर. सर्कलवरचे कोणतेही 3 पॉइंट हे कोलिनियर नसतात हे आपल्याला दाखवायचं आहे. तर ठीक आहे, आता प्रूव्ह दॅट झालेलं आहे आपला. एनी 3 पॉइंट्स ऑन अ सर्कल कॅनॉट बी कोलिनियर. सर्कलवर घेतलेले कोणतेही 3 पॉइंट हे कोलिनियर नसतात हे दाखवायचं आहे. तर इथं आपण पॉइंट A आहे असं गृहीत धरू वरती. इथं पॉइंट B आहे आणि हे C पॉइंट घेतलेला आहे. हे नॉन कोलिनियर आहे, म्हणजे कोलिनियर नाहीत, म्हणजे एका रेषेवर नाहीत हे आपल्याला इथं दाखवायचं आहे. सर्कलचा सेंटर O आहे असं गृहीत धरू. तर आपण AO, BO आणि CO जॉईन करू. तसंच AB, AC आणि BC जॉईन करूया. मग इथं आपल्याला सुरुवात करता येईल. लेट पॉइंट्स A, B and C lie on the circle with center. Circle with center O. आता तीनही जे पॉइंट आहेत A, B आणि C हे O सेंटर असणाऱ्या सर्कलवर आपण घेतलेले आहेत. तर या ठिकाणी काय होईल, OA = OB
आकृती बघा, ओ ए इज इक्वल टू ओ बी बिकॉज रेडियस ऑफ सेम सर्कल सेम सर्कल एकाच सर्कलच्या रेडियस आहेत आणि म्हणून त्या कॉन्ग्रुएंट आहेत. मग आता हे जर दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे तर यांचा एक पॉइंट ओ हा कॉमन आहे, म्हणजेच इथं लिहिता येईल देअरफॉर पॉइंट ओ is equal distance from point A and B. आणि जर हा A आणि B पासून इक्वल डिस्टन्स वर आहे तर मग therefore point O lie on the perpendicular bisector of segment AB. तर तो AB च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर आहे, याला रिझन येईल बाय द परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. इक्वेशन नंबर 1 करूया. म्हणजे इथं पॉइंट ओ हा AB च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर आहे असं आपण इथं दाखवलेलं आहे. मग दस आता आपल्याला परत OB इज इक्वल टू OC दाखवता येईल. इथं बघा OB इक्वल टू OC, पुन्हा कारण तेच येईल रेडियस ऑफ सेम सर्कल, आणि therefore point O lie on point O is equidistance किंवा इक्वल डिस्टन्स असा लिहिता येईल. point O is equidistant from points B and C. आणि असं जर आहे तर मग therefore पुन्हा एकदा point O lie on the perpendicular bisector of segment BC, आणि तो BC च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर आहे असं आपण या ठिकाणी दाखवूया. मग BC च्या त्याला रिझन तेच येईल पुन्हा एकदा बाय द परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. तर इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 मध्ये पॉइंट O लाई ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB असं आपण दाखवलंय, आणि इक्वेशन 2 मध्ये पॉइंट O लाई ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ BC हे आपण इथं दाखवलेलं आहे. आता आपण असं गृहीत धरू की हे पॉइंट कोलिनियर आहेत, आणि मग जर ते कोलिनियर असतील, लक्षात घ्या, तर हे जर एकाच लाईनवर असतील, इथं असता A, इथं असता B आणि इथं असता C,
तर यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर ए बी आणि बी सी चे पॅरलल राहिले असते, कारण ते इंटरसेक्ट केलं नसतं त्यांनी, आणि अशा पद्धतीने आपल्याला ते नॉन कोलिनियर इनडायरेक्टली दाखवता येईल. इथं आपण गृहीत धरूया लेट पॉइंट्स A, B and C are collinear. कोलिनियर म्हणजे ते एकाच रेषेवर आहेत. Therefore, their perpendicular bisectors, their perpendicular bisectors are parallel. ते कशा राहिले असते? आर पॅरलल. पण आता हे जे आहे बट the perpendicular bisectors of segment AB and BC intersect each other at point O. आणि कशावरून? तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2. तर याला रिझन देईल फ्रॉम इक्वेशन 1 and 2, कारण 1 मध्ये O हा पॉइंट AB च्या परपेंडिक्युलर वर आहे आणि 2 मध्ये O हा पॉइंट BC च्या परपेंडिक्युलर मध्ये आहे, म्हणजे दोन्हींचे परपेंडिक्युलर हे एकमेकांना O मध्ये इंटरसेक्ट करताय असं आपण या ठिकाणी दाखवलंय. आणि मग त्यामुळे काय होईल, तर इथं थोडीशी जागा आधी करूया. त्यामुळे असं होईल की आवर अझम्पशन म्हणजे आपण जे गृहीत धरलाय ते चुकीचं असेल. इथं लिहूया therefore इथं आता लिहिता येईल therefore our assumption is wrong and now points आपण जे गृहीत धरलं होतं की पॉइंट ए बी आणि सी हे कोलिनियर आहेत, हे चुकीचं विधान होईल. आणि therefore पॉइंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर. तर मग हे कोलिनियर पॉइंट असतील. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ या 3 प्रश्नांसाठीच घेऊया, कारण मोठाले प्रश्न आहेत, व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून इथं थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन जरूर दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओ.